खमंग कुरकुरीत कोळंबी फ्राय कशी करायची हे आज आपण बघूयात। अर्धा किलो कोळंबी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोळंबीमध्ये पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद घालून घेऊयात। 2 चमचे आलं लसूण पेस्ट आपण कोळंबीमध्ये घालून घेऊ। आलं लसूण पेस्ट मी घरी तयार केली आहे। 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालूयात। अर्धा लिंबाचा रस कोळंबीमध्ये घालून घेऊयात। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास कोळंबी मॅरिनेट करून ठेवूया। कोळंबी फ्राय करताना आपण तांदळाच्या पिठात ती घोळून घ्यायची आहे। त्याने कोळंबीला छान कोटिंग येते। 3 ते 4 मोठे चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे। 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर त्यामध्ये घालून घेऊयात। 1 छोटा चमचा गोडा मसाला घालूयात। 2 चमचे धना पावडर घालूया। चवीनुसार मीठ घालूया। हे पीठ आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया। अर्धा तास मॅरिनेट केलेली कोळंबी आता तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये एक एक करून घोळून घेऊ। तांदळाच्या पिठात घोळून घेतलेल्या कोळंबी आपण एक एक करून तेलात तळून घेऊयात। दोन ते 3 मिनिट कोळंबी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। गॅस आपण हाय फ्लेमवरच ठेवूयात। खूप छान अशा कुरकुरीत कोळंबी फ्राय झालेल्या आहेत। मी केलेल्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता यांना आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। खूप छान असे हॉटेलसारखे टेस्टी प्रॉन्स फ्राय तयार आहेत। आपण घरीच असे खूप इझिली बनवू शकतो। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा।